नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की आज 10 नोव्हेंबर आहे आणि 10 नोव्हेंबर 2019 रोजी TN शेषन यांचं निधन झालेलं होतं. त्यांचा आज स्मृती दिन आहे आणि आज आपण यासाठी त्यांचं स्मरण केलं पाहिजे की देशभरामध्ये 5 राज्यामध्ये या नोव्हेंबरमध्ये निवडणुका पूर्ण होणार आहेत. एक टप्पा पूर्ण झालेला आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये निवडणुका ज्या पद्धतीने होत आहेत आणि लोकशाहीचा ज्या पद्धतीने वस्त्रहरण होत आहे, हे सगळं पाहत असताना TN शेषनची आठवण येणं भारतीय नागरिकाला क्रमप्राप्त आहे. कारण TN शेषन हे असं निर्वाचन आयुक्त आहे की निर्वाचन आयोग हे घटनेच्या 324 ते 329 मध्ये स्वतंत्र व्यवस्था केलेला आयोग आहे. याची जाणीव सुद्धा आपल्याला नव्हती आणि म्हणून मग निर्वाचन आयोगाचा अभ्यास करत असताना आपल्याला TN शेषनच्या पूर्वीचा काळ आणि TN शेषनच्या नंतरचा काळ अशी भारतीय राजकारणामध्ये विभागणी करावी लागते. म्हणजे एवढा प्रभावी कार्यकाल TN शेषननी राबवलेला आहे आणि त्याने एक आपली छाप सोडलेली आहे. म्हणजे मतदार ओळखपत्र देण्यापासून ते आचारसंहितेपर्यंत असं त्यांनी एक पूर्ण चित्रच या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि निपक्षपाती कशा असतात याचा एक आदर्श ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणून अशा निर्वाचन आयुक्ताची आठवण लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होणं आज क्रमप्राप्त आहे. कारण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगास गरज आहे, गुंडाळून टाकता येणार नाही अशा नव्या शेषन यांची, असं सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचं विधान तर शेषन उत्तर सर्व आणि विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्तांची अवकात दाखवून देणार आहे असं लोकसत्ताच्या संपादकीयमध्ये म्हटलेलं होतं. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अलीकडचे निर्वाचन आयुक्त हे कशा पद्धतीने काम करत आहेत आणि अलीकडचे निर्वाचन आयुक्त हे अधिक काळ नसावेत अशी व्यवस्था सरकार कशा पद्धतीने करते आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तर मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. तर निर्वाचन आयोग हे पद कसं आहे आणि निर्वाचन आयुक्त म्हणून TN शेषननी भारतीय राज्यकारणावर कसा ठसा उमटवलेला आहे. नंतर त्यांनी विश्वनाथ कराडांसोबत राजकारण्यांची शाळा पुण्यामध्ये काढण्याचं ठरवलेलं होतं. त्या केंद्राचे ते प्रमुख होते. पुढे ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीला सुद्धा उभं टाकले होते, ते तिथूनही पडले. त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणींच्या विरोधामध्ये ते उभं टाकले होते काँग्रेसच्या तिकिटावर, तिथंही ते प्रचंड बहुमताने पडले. पण त्यांनी एक प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचा आदर्श भारतीय नोकरशाहीमध्ये घालून दिलेला आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. अलीकडं या निवडणूक आयुक्त नेमणुकीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने त्यांची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू होती. त्यामध्ये न्यायमूर्ती KM जोसेफ यांच्या या पीठात न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि CT रविकुमार हे अन्य 4 सरन्यायाधीश होते. निवडणूक आयुक्तास केवळ कार्यक्षम असून चालत नाही, या आयोगावरील व्यक्ती चारित्र्य संपन्न कॅरेक्टर असणे आवश्यक असल्याचं मत न्यायपीठाने नोंदवलेलं होतं. तेव्हा त्यामागे या गुणांची दृश्य वानवा डोळ्यासमोर उभी असते. कारण अलीकडं असं चारित्र्य संपन्न नोकरशाहीमधलं व्यक्तिमत्व शोधून सापडत नाही. आणि मग या मुद्द्याचा अधिक विस्तार करताना न्यायाधीशांनी विचारलेला प्रश्न फारच भेदक म्हणायला हवा असा तो आहे. तो काय आहे हे आपण पाहू. निवडणूक आयुक्तासमोर पंतप्रधानाबाबतचे एखादे प्रकरण गेल्यास ते काय करतील असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे. आणि हा न्यायाधीशांचा जो सवाल आहे तो आयुक्तावर अशी वेळ आली आणि ते पूर्ण क्षमतेने निर्णय घेऊ शकले नाहीत तर हा संपूर्ण निवडणूक आयोग या यंत्रणेचाच पराभव ठरणार नाही काय, असाही प्रतिप्रश्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणजे अशा अर्थाचा खंडपीठाचा सवाल निवडणूक आयोग नामे यंत्रणेच्या पाया किती पोकळ आणि भुसभुसीत झालेला आहे हे दाखवून देण्यासाठी सार्थ ठरतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, या संदर्भात एक निवडणूक आयुक्तावर राजीनामा देण्याची वेळ आली असे न्यायाधीश नमूद करतात. यातून वास्तवाचे गांभीर्यच अधोरेखित होते. तथापि न्यायालय केवळ वास्तव दर्शन करून थांबत नाही, त्यामागील कारणांची मीमांसा देखील ते करत असते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे उपाय योजना देखील सुचवत असते. आणि म्हणून न्याय व्यवस्थेमुळेच लोकशाही टिकून आहे असं लोकांचा समज अलीकडे होतो आहे.
न्याय व्यवस्थेवरच एक आता भिस्त आपली राहिलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीत चारित्र्य संपन्नता येते तिला दिल्या जाणाऱ्या अधिकार आणि स्वातंत्र्यामुळे हे न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयुक्त पदावरील व्यक्तीस आवश्यक तितकी मुदत आणि तितके स्वातंत्र्यच दिले जाणार नसेल तर त्या व्यक्ती आपल्या अधिकाराचे निर्वहन कार्यक्षमपणे कसे करणार हा तो प्रश्न आहे. न्यायाधीश या संदर्भात निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकांबाबत गेल्या काही वर्षाच्या विशिष्ट आकृतीबंध दाखवून देतात. त्यातून मुख्य निवडणूक आयुक्त पदावरील व्यक्तीस पूर्ण कार्यकाळ मिळणार नाही अशीच व्यवस्था केल्याची दिसून येते. मग ते सर्वच पक्ष सत्तेमधले, मग ते काँग्रेसचं सरकार असो का भाजपचं सरकार असो, असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळ सचिव पदावर असलेल्या TN शेषन यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदावर नेमणूक झाली 12 डिसेंबर 1990 या दिवशी. या सर्वोच्च घटनात्मक पदावरून ते निवृत्त झाले. तो दिवस होता 1996 सालातील 11 डिसेंबर हा. म्हणजे लक्षात घ्या, तब्बल 6 वर्ष, म्हणजे याचा अर्थ या महत्वाच्या पदावरून शेषन यांना पूर्ण 6 वर्षाचा कार्यकाळ लाभलेला आहे. आणि मग ही इतकी प्रदीर्घ कारकीर्द प्रत्येक मुख्य निवडणूक आयुक्तास लाभणे अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संबंधित कायद्यातच अशी तरतूद आहे. तथापि 2004 नंतर एकाही मुख्य निवडणूक आयुक्तास इतका कार्यकाळ लाभलेला नाही, कारण अर्थातच सरकारला ते नको आहे आणि या मुद्द्यावर याला झाकावा आणि त्याला काढावा अशी परिस्थिती आहे. मग ते भाजप काय आणि काँग्रेस काय कुठलंही सरकार असो. काँग्रेस प्रणित सरकारच्या काळामध्ये 8 वर्षामध्ये 6 मुख्य निवडणूक आयुक्त नेमले गेले आणि विद्यमान सरकारच्या 7 वर्षाच्या काळामध्ये 8 अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले गेले. म्हणजे सरकारला आपल्या अधिकाऱ्यांची जन्मतारीख माहीत असते. त्यामुळे 65च्या जवळ असलेले व या मुदतीस 1-1.5 वर्ष असलेले, म्हणजे एखाद्या वर्षामध्ये रिटायर होणारे बरोबर त्या पदावर नेमले जातात. ही न्यायालयीन टिप्पणी पुरेशी स्पष्ट आहे की आपल्याकडे कशा पद्धतीचं राजकारण केलं जाते आणि चारित्र्यहीन माणसं कशी तिथं येतील किंवा चारित्र्य संपन्न आली तरी त्यांना दीर्घकाळच दिला नाही तर ते काय करू शकतील, आल्यानंतर त्यांना एका वर्षात जायचं आहे तर ते काय बदल करतील, असा तो सगळा भाग आहे. आणि हा आपण लक्षात घेतला पाहिजे. ही पुरेशी बोलकी टिप्पणी न्यायालयाने नोंदवलेली आहे. म्हणजे ज्याला पूर्ण 6 वर्षाची कारकीर्द मिळण्याची शक्यता नाही अशाच अधिकाऱ्यांची वेचून या पदावर नेमणूक केली जाते असंच न्यायाधीशांना म्हणायचं आहे. तेव्हा निवडणूक आयोगाची स्वायत्तता आदी मुद्द्यावर सर्वच पक्ष फक्त शब्द सेवा करतात. म्हणजे उगीच बोलाचा भात बोलाची करी आपण जसं म्हणतो तसा तो भाग आहे. शब्द सेवा करतात असं नोंदवत सर्वच पक्षास त्यांनी जागा दाखवून देण्याचं काम या न्यायाधीशांनी या संदर्भात केलेलं आहे आणि हे सर्व अर्थाने स्वागतार्ह आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वच अर्थाने म्हणजे एकंदरीत लोकशाहीच्या बहुआयामी सर्वच पैलूंचा विचार करून हे अत्यंत स्वागतार्ह आहे. हे सर्व कसं टाळता येईल यासाठी न्यायाधीशांनी या 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने काही उपाय सुचवलेले आहेत. त्यांचं निरीक्षण असं आहे की सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्याकडून आयुक्त नियुक्तीसाठीची विहित प्रक्रिया पार पाडली जात नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याबाबत न्यायपीठ घटनेतील संबंधित तरतुदीचा दाखला देतात आणि निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया आणि नियमावली करणे अपेक्षित होते हे नमूद करतात. तथापि कोणत्याच सरकारने अशी काही विशिष्ट नियुक्त प्रणाली निश्चित केलेली नाही. असा विशिष्ट व्यवस्थेअभावी नियुक्त्या होत आहेत. या संदर्भात घटनेच्या मौनाचे सर्वांकडून शोषण केले जात आहे असं त्यांनी नोंदलंय. म्हणजे घटनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मौन पाळलेलं आहे त्या ठिकाणाचं शोषण होते आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं की राज्यपालांनी विधानसभेने पाठवलेलं विधेयक किती दिवसात परत पाठवावं यासाठी कुठलीही स्पष्ट तरतूद नाही. लवकरात लवकर म्हटलेला आहे, कालावधी दिलेला नाही निश्चित. आणि म्हणून अलीकडचे सगळेच राज्यपाल 5 राज्याच्या ह्याच्यामध्ये निकाल काल आलेला आपण पाहिला की हे काय करत आहेत तर ते पेंडिंग ठेवत आहेत. म्हणजे त्याच्याकडे बघायचंच नाही. ते विधेयक 2-2 वर्ष 4-4 वर्ष पेंडिंग आहे. म्हणजे केरळचं विधेयक आपण पाहिलं, पंजाबचं पाहिलं. आता न्यायालय सुनावणीला घेते म्हटल्यावर काही राज्यातल्या राज्यपालांनी मग त्या विधेयकावर सह्या करून पाठवलेले आहेत. म्हणजे हे किती दुर्दैवी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग याला हे विधान अतिशय सार्थ ठरते. घटनेच्या मौनाचे सर्वांकडून शोषण केले जात आहे.
ही न्यायाधीशांची स्पष्ट प्रक्रिया या नियुक्त्यांचे महत्व किती कमी झालेले आहे हे दाखवून देण्यासाठी अत्यंत बोलकी आहे, हे दाखवून देते आहे. आणि म्हणून सध्या व्यवस्थेत सरकार शिफारस करते, सध्याच्या व्यवस्थेमध्ये सरकार जी शिफारस करते आणि राष्ट्रपतीकडून या पदावर ज्या व्यक्तीची शिफारस केली त्या व्यक्तीला नियुक्त केल्या जाते. ही परिस्थिती बदलायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या मते एक स्वतंत्र छाननी समिती निर्माण करण्याची गरज असल्याचं या न्यायाधीशांनी नोंदवलेलं आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश असायला हवा. सेवानिवृत्त असलेल्या सरन्यायाधीशासारखी व्यक्ती अशा समितीत नेमली गेली तर यात सुधारणा होऊ शकेल असंही न्यायाधीशांना वाटते. ही बाब अत्यंत महत्वाची आहे. सरकार हाती निवडणूक आयुक्त नियुक्तीबाबत असलेल्या सर्व अधिकारावर काही नियंत्रण आणण्याची गरज न्यायपालिकेस वाटते. ही बाब त्याहून महत्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भात न्यायाधीशांनी TN शेषन यांचे केलेलं स्मरण आपल्याकडे काय नाही याची जाणीव करून देते. आणि म्हणून आज TN शेषन यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. न्यायालयाने असं म्हटलेलं आहे, TN शेषन यांच्यासारखी व्यक्ती कधी कधीच जन्मास येते असं न्यायपीठाने म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की शेषन यांच्याप्रमाणे आपल्या स्वातंत्र्याचा आणि अधिकाराचा वापर अधिकारी करू शकणार नाहीत असाच प्रयत्न आपल्या व्यवस्थेकडून होतो आहे. अधिकाऱ्यांच्या अधिकाराची सातत्याने छाटणी करण्याचे विविध आणि नवनवीन मार्ग सरकार शोधून काढत असते. या संदर्भात माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे उदाहरण महत्वाचे ठरेल. सत्ताधारी उच्च पदस्थांनी आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीबाबतचे त्यांचे मत सत्ताधीश मानणारे नव्हते. त्यानंतर त्यांना अगदी त्यांच्या पत्नीस आयकर खात्याने नोटीस पाठवण्यासह अन्य काय काय सहन करावे लागले याचा इतिहास ताजा आहे. याच्या पुनरुक्तीची गरज नसावी. या पार्श्वभूमीवर भारतास पुन्हा एकदा शेषन हवे आहेत. या न्यायालयाच्या मताशी सर्व निपक्ष आणि विचारी नागरिक सहमत होतील. असे TN शेषन तयार करायचे कसे हा खरा प्रश्न आहे. मित्रहो, लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येकांना आजच्या दिवशी TN शेषन यांचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. पण असा TN शेषन आपण कसा निर्माण करायचा हा आपल्या समोरचा खरा प्रश्न आहे. आज आपण इथंच थांबू. 5 राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकांमध्ये चित्र अत्यंत विदारक आहे. TN शेषननी ज्या ज्या गोष्टींना बंदी घातली होती, आचारसंहिता ठरवून दिली होती, निवडणुकीमध्ये पैसे वाटप करणे, नशा वाटप करणे ह्या सगळ्या गोष्टीला बंधनं घातली होती. भिंती रंगवण्याला सुद्धा बंदी घातली होती. संध्याकाळी 10च्या नंतर लाऊडस्पीकर न लावता प्रचार करायचा असं तर सगळं ठरवलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आता कागदावर राहिलेल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये कितीतरी कोटीमध्ये खर्च होतो आहे आणि हे अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत विदारक चित्र आहे. पक्षांनी पक्षनिधी कसा जमा केलेला आहे, भांडवलदारांकडून जर ते घेणार असतील तर भांडवलदारांचं लागून चालन करणारी, भांडवलदारींच्या मनाने काम करणारी सगळी खासदार आमदार जर पार्लमेंटमध्ये गेली तर ती लोकशाही कसं काय चालवतील. आणि म्हणून पक्षनिधीमध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे. कारण आपल्याकडे काय होतं तर पक्षनिधी ही सामान्य माणसाकडून पैसे जमा करून पक्षनिधी जमा केल्या जायची. पण अलीकडं काळा पैसा हा भांडवलदारांकडून तो घेतला जातो आहे आणि तो कोणाकडून घेतलाय हे काहीच लक्षात दिलं जात नाही. आणि म्हणून असा पैसा बेमापपणे वाटप करून निवडणुका लढवल्या जात आहेत आणि लोकशाहीचं रूपांतर धनिकशाहीमध्ये झाल्याचं चित्र आपल्याला दिसते आहे. सगळीच जातींना झुंडीमध्ये एकमेकाच्या विरोधात लढायला लावून फोडा आणि झोडा अशा पद्धतीचं राजकारण लोकशाहीमध्ये चालू आहे. आणि म्हणून जागरूक लोकशाहीच्या नागरिकाला TN शेषन यांची आठवण झाली पाहिजे. आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.